जय रघुवीर. श्रोते हो, मानवी जागृतीबद्दल संत कबीरजींचे काही दोहे आपण काल अभ्यासले. अखिल विश्वाला परमवंदनीय असलेल्या गीता माऊलीच्या सारतत्वाचा अभ्यास जीवाला सांगतो. अरे, आज ज्या गोष्टी तुझ्याजवळ आहेत, ज्यांच्यावर तू आपला मालकी हक्क मोठ्या अभिमानाने सांगत आहेस, त्या गोष्टी भूतकाळात कोणाच्या मालकीच्या होत्या आणि भविष्य काळात त्यावर आणखी कोणाची मालकी असेल हे तुला माहीत नाही. तू या पृथ्वी तलावर एकटा वस्त्रहीन स्थितीस जन्माला आलास आणि मृत्यूपश्चातसुद्धा तुला असंच भौतिक जगातून एकही वस्तू न घेता एकटंच रिकाम्या हाताने परत जायचं आहे. हे अंतिम सत्य लक्षात ठेव. याच आशयाचा संत कबीरांचा दुहा सांगतो. कबीर गर्व न कीजिए चाम लपेटी हाड. कबीर गर्व न कीजिए चाम लपेटी हाड. हयबर ऊपर छत्र तट तो भी देवई गाड. अर्थात, अरे मानवा, उत्तम सुंदर शरीराचा, रूपाचा तू गर्व करू नकोस. हाडा माणसांच्या देहावर केवळ कातडीचं आवरण घातलेलं हे शरीर शेतातल्या बुजगावण्यासारखं आहे. आज तुझ्याजवळ हत्ती, घोडे, छत्रचामर अर्थात आलोट धनसंपदा असली तरी एक दिवस तू गेल्यावर तुझ्या या शरीराचं सौंदर्याचं मातीमोलच होईल. हे का विसरतोस? समर्थांच्या मनाच्या श्लोकात सुद्धा समर्थांनी जनांसमोर रावणाचा दाखला देत सांगितलं, मना सांगपा रावणा काय झाले, अकस्मात ते राज्य सर्वई बुडाले. अहो, रावण एवढा पराक्रमी, जन सोन्याच्या लंकेवर राज्य केलं. त्याच्या बंदिवासात इंद्रासारख्या देवांना सुद्धा जन बंदी केलं. त्या रावणाचं राज्य, बळ, सत्ता हे एक दिवस त्याला सोडून गेलंच की नाही? संत तुकाराम महाराजांच्या जीवनात घडलेली गोष्ट कथा कीर्तनांमधून आपण ऐकली असेल. तुकोबांचा छळ करणारे, त्यांची परीक्षा पाहणारे काही करंटे लोक एकत्र झाले आणि त्या काळातल्या एका रूपवती गणिकेला त्यांनी कुटील हेतूनी बुवांना विचलित करण्याच्या कामी तयार करून पाठवलं. पण तुकोबा हे उच्च कोटीचे विठ्ठल भक्त आणि साक्षात्कारी संत होते. त्यांनी त्या रूपवतीला तिच्या वृद्धत्वात तिच्या सौंदर्याची अवस्था कशी दयनीय असेल, हेच तरुणपणीचं रूप जख्ख म्हातारपणी कसं दिसेल याचा साक्षात्कार घडवून तिला सद्बुद्धी दिली आणि ईश्वर भक्तीकडे वळण्याची प्रेरणाही दिली. या जीवनाच्या नश्वरतेबाबत ज्ञानेश्वर माऊली जीवनाची तुलना पाण्यावरच्या बुडबुड्याप्रमाणे करतात. सगळ्या संतांचे बोल हे किती त्रिकालाबाधित सत्यकथन करणारे असतात ना. आजकालच्या काळात आलेल्या नवीन नवीन रोगांमुळं पाहता पाहता किती लोक काळाच्या पडद्याआड गेले हे आपण आज मितीला प्रत्यक्ष अनुभवत आहोत. म्हणूनच संत कबीर म्हणतात, नरदेह धारण केलेला तू खरा चैतन्यरूपी जीवात्माच आहेस. स्वतःला तू केवळ देह समजू नकोस. अविनाशी चैतन्य स्वरूपाला योग्य वेळीच ओळख. कारण हा शरीररूपी संसार कोणत्या क्षणी नष्ट होईल याचा भरवसा नाही. नराचा नारायण होणं हीच जीवनाची श्रेष्ठ इतिकर्तव्यता आहे. ते म्हणतात, नर नारायण रूप है तू मती समझे देह. नर नारायण रूप है तू मती समझे देह. जो समझई तो समझ ले खलक पलक में खेह. जो समझई तो समझ ले खलक पलक में खेह. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.